विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। बघा इयत्ता 6 विषय सामान्य विज्ञान घटक 13वा ध्वनी उपघटक ध्वनी प्रसारण। आता ध्वनी प्रसारण म्हणजे काय? आता या ध्वनीच्या संदर्भात आज आपण भरपूर माहिती मागच्या तासाला आपण बघितली आहे। आता ध्वनी प्रसारण म्हणजे काय? ध्वनी ही प्रसारण कसं होत जाते याबाबत विषय आपण माहिती घेऊया। आता एक वेळेला कसं होतं, एक वेळेला ध्वनी हा खूप मोठ्या स्वरूपामध्ये ऐकायला येतो, तर काही वेळेला छोट्या स्वरूपामध्ये ऐकायला येतो। ध्वनी प्रसारण म्हणजे काय? जसा तो पसरत जातो, पसरल्यानंतर आपला ऐकू हा येतोच, परंतु प्रसारण होत असताना काही जर समजा घन पदार्थांवर समजा एखादी बाब असेल आणि मोकळ्या पदार्थ समजा एखादी बाब असेल आणि त्याच्यातून ध्वनी आपल्याला कसा ऐकू येतो ही थोडीशी बाब आपण थोडंसं लक्षात घेऊया। बघा आता या ठिकाणी एक मोठी एक रिकामी एम्प्टी बॉटल आहे। या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी पाणी रिकामी बॉटल या ठिकाणी आहे, याच्यामध्ये पाणी नाही आहे, ठीक आहे। आता हे याला मी टोपण लावलेलं आहे। आता आपण या ठिकाणी बघू शकता की असा आवाज कसा येतो बघा, मोकळा असा आवाज येतो, टक 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 आवाज येतो। याच्यातून ध्वनी प्रसारण हे फास्ट होतं किंवा याला आवाजाची अशी निर्मिती होते, परंतु तिथंच थांबली जाते। आपण सुद्धा आपल्या घरामध्ये अशा प्रकारचा एक छोटासा प्रयोग करून घेऊ शकता। एखादी बॉटल घेऊन त्याच्यावरती आपण दुसऱ्या एका वस्तूने जर समजा आपण आवाज मारून बघितला तर वेगळ्या स्वरूपाचा आवाज येतो, टक 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 असाच आवाज येतो। पण जर समजा पाण्याने भरलेली जर समजा बॉटल असेल, बघा पाण्याने समजा ही भरलेली बॉटल आहे, ही स्टील बॉडीमध्ये आहे, याला जर समजा आपण असा आवाज केला, दुसऱ्या एका वस्तून जर समजा आपण त्याला कंपन केलं तर याचा आवाज हा वेगळाच येतो। स्टील बॉडी असल्यामुळे किंवा एक विशिष्ट धातूचं आवरण असल्यामुळे याला एक आवाज वेगळा येतो। याला आवाज वेगळा आल्यामुळे काय होतं, याचं ध्वनीचं प्रसारण हे तिथल्या तिथं स्थगित राहतं। इतर मोकळ्या असणाऱ्या वस्तूच्या बॉटलमध्ये असणारं ध्वनीचं प्रसारण हे मोठ्या प्रमाणात किंवा प्रसारण होत असतं, परंतु अशा बॉटल्समध्ये याच्यामध्ये द्रव पदार्थ याच्यामध्ये कसा आहे समाविष्ट आहे। आपण दुसऱ्या एका वस्तूंचं समजा कंपन केलं तर ध्वनी प्रसारण होत नाही, हा तिथंच सीमित होतो। ह्या दोन बाबी याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायच्या आहेत। बघा मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला दाखवू इच्छितो, आपण बघायचं आहे। बघा हा आवाज आणि हा आवाज या ठिकाणी आपण बघितलेला आहोत। ध्वनी प्रसारण कशा पद्धतीने होतं हे आपण बघितलं। बघा ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय। या ठिकाणी थोडंसं लिहून घ्यायचं आहे, ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय। बघा ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय। ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पोहोचले जातात, त्याला ध्वनी प्रसारण असं म्हटलं जातं। हे बाबा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे। या ठिकाणी बघा इथून सुरुवात झालेला आहे, लिहून घ्यायचं आहे।
बघा, ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात त्यांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम असे म्हणतात. ज्या एका माध्यमातून ध्वनी निर्माण झाल्यानंतर जो काही पसरला जातो, जे काही माध्यम असेल तर त्या माध्यमाला ध्वनी प्रसारणाचे माध्यम असे म्हणतात. ही बाब आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची. बघा, ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात त्यांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम असे म्हणतात. या दोन बाबी लक्षात ठेवायच्या आहेत, लिहून घ्यायचं आहे. त्यासोबतच ध्वनी लहरींचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. ते कसं बघा, ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्थायूतून अधिक वेगाने होते. बघा, ध्वनी प्रसारण हे वेगवेगळ्या माध्यमातून स्थायू, द्रव, वायू हे 3 माध्यम आहेत ध्वनी प्रसारण होण्याचे. तर या स्थायू, द्रव, वायू मधून द्रवापेक्षा स्थायू पदार्थातून किंवा स्थायू मार्गातून आपलं हे वायूचं ध्वनीचं प्रसारण हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवायची आहे, लिहून देखील घ्यायची आहे. आपण बघा, लिहून घ्यायचं आहे. ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्थायूतून अधिक वेगाने होते. बघा, ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्थायूतून अधिक वेगाने होते. आता स्थायू पदार्थामध्ये काय असं मोकळंच एअर असते, त्या मोकळ्या एअर पासून किंवा त्याच्या ठिकाणी कोणतीही अडचण किंवा बाधा अशी कोणतीही ध्वनी प्रसारणाला नसते. त्यामुळे स्थायू पदार्थातून ध्वनी लगेच काय होतो, प्रसारण होत असतो. बघा, ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्थायूतून अधिक वेगाने होत असतो. ही बाब लक्षात ठेवायची आहे आपण. ठीक आहे, पुढील आपण या ठिकाणी बाबी काही बघून घ्यायच्या आहेत. बघा, निर्वात म्हणजे जिथे हवा नाही अशा संपूर्णपणे रिकामी असलेली जागा. निर्वात म्हणजे काय बघा, या ठिकाणी आणखी एक शब्द दिला आहे, निर्वात. निर्वात म्हणजे जिथे हवा नाही, अशी संपूर्णपणे रिकामी असलेली जागा. बघा, लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. निर्वात म्हणजे काय, ज्या ठिकाणी संपूर्णपणे हवा नाही अशी संपूर्णपणे असलेली जागा म्हणजे निर्वात. व्हॅक्यूम नसता किंवा इतर काही वेळेला विशिष्ट प्रकारचे काही प्रयोग असतील तर त्यावेळेला एखादी जागा किंवा एखादे ठिकाण निर्वात केलं जाते, तिथे संपूर्णपणे हवा काढून घेतली जाते, निर्वात केलं जाते. अशा ठिकाणाला निर्वात जागा किंवा निर्वात ठिकाण असं म्हटलं जातं. आपण बघितलं आहोत. आता याच्या पुढे जाऊन थोडंसं आणखी थोडीशी माहिती घेऊया. गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे नेमकं काय. बघा, मोठा आवाज व कर्कश वाटतो अशा आवाजामुळे गोंगाट निर्माण होतो. जर समजा आपल्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी जर समजा मोठमोठे जर समजा डॉल्बी लावला असेल, डीजे लावला असेल किंवा जहाज पथक असेल किंवा ताशा असेल किंवा इतर काही वाहनांचा समजा कारखान्यांचा धुराड्यांचा आवाज किंवा मशिनरीचा जर समजा आवाज येत असेल तर अशा वेळेला गोंगाट सारखी परिस्थिती होते. इचलकरंजीच्या बाजूला समजा गेला तर ते म्हणा घराच्या जवळ जर समजा त्या ठिकाणी लेथ मशीन्स असतात किंवा धोटे वगैरे असतात किंवा कापड तयार करण्याची किंवा कापड विणण्याची किंवा माग वगैरे असतात, त्या मागाचा विशिष्ट प्रकारचा आवाज येत असतो. त्या आवाजामुळे काय होते, आपल्या जवळच्या वातावरण हा गोंगाट किंवा परिस्थिती अशी निर्माण झाल्यासारखी होते. याला गोंगाट असं म्हटलं जातं किंवा त्याला ध्वनी प्रदूषण होतं असं आपण म्हटलं जातं. बघा, मोठा आवाज हा कर्कश वाटायला लागतो, आपलं अस्वस्थ वाटायला लागतं. आपलं जे काही ब्लड प्रेशर असते किंवा आपली जी काही हृदयाची धडकण्याची गती असेल ही कशी होते, थोडीशी चलबिचल झाल्यासारखी होते, आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. वयस्कर जर समजा कोणी व्यक्ती वगैरे असेल तर त्यांना घाम येतो किंवा ब्लड प्रेशर त्यांचा वाढायला लागतो. हे कशामुळे होतं तर गोंगाट सदृश परिस्थिती किंवा मोठा कर्कश आवाज जर असेल तर त्यामुळे होतं.
ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आपण लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला या ठिकाणी मी काही छायाचित्र दाखवत आहे व या छायाचित्राच्या द्वारे आपल्याला गोंगाट व कर्कश स्वरूपाची परिस्थिती आहे का हे आपण या ठिकाणी सांगायचं आहे. आपण या ठिकाणी ह्या छायाचित्रामध्ये बघू शकता. बघा, या ठिकाणी पान नंबर 94 वरती हे छायाचित्र आहे. या ठिकाणी एक महिला या ठिकाणी आरशामध्ये किंवा इतर ठिकाणी बोलत आहे. एक कुत्रा या ठिकाणी आहे तो जोरजोरात भुंकत आहे. त्यासोबत वडील या ठिकाणी एक ज्येष्ठ व्यक्ती किंवा घरातील कुटुंब प्रमुख व्यक्ती बसलेला आहे. तो मोबाईलवरती मोठमोठ्याने बोलत आहे. घरामध्ये एक लहानसं बाळ आहे, त्या व्यक्तीच्या मांडीवरती बसलाय, मोठमोठ्याने ते रडत आहे. आवाज ह्या मुलाचा आवाज खूप मोठ्याने येत आहे. त्यासोबत या ठिकाणी एक मुलगा आहे. तो मुलगा खेळत आहे व आपल्या हातातून एक विमान टाकत आहे, कागदाचं खेळण्याचं विमान टाकत आहे. या ठिकाणी एक छोटी मुलगी बसलेली आहे व ती हातामध्ये मोठ्याने ड्रम वाजवत आहे. या ड्रमचा आवाज घरामध्ये सगळ्या मोठ्या प्रमाणात पसरतो आहे व घरामधील आवाजाची जी काही तीव्रता वाढली आहे. घर अशांत झालेलं आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, एक ज्येष्ठ महिला या ठिकाणी आहे व ती मोठ्याने काय केलेली आहे, कदाचित त्यांना कानाला ऐकू येत नसल्यामुळे आवाज ह्या टीव्हीचा आवाज मोठा केलेला आहे. कर्कश आवाज झाला आहे. खिडकी उघडी आहे. खिडकी उघडी असल्यामुळं या घराजवळ जवळून जाणारे येणारे जे काही वाहनं असतील, 4 चाकी असतील किंवा 2 चाकी मोठमोठे वाहनं असतील, तर त्यांचा प्रवासाचा वाहनाचा वेग किंवा त्यांच्या प्रवासाचा वाहनाचा हॉर्नचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, अशी सगळी घरातील प्रसंगाची स्थिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. यामुळे काय होतं की गोंगाटसारखी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. हे आपल्या आरोग्याला कसं आहे, हानिकारक आहे. अशा स्वरूपाचं वागणं असेल किंवा अशा स्वरूपाचं जर समजा वातावरण असेल तर ते गोंगाट किंवा कर्कश स्वरूपाचं असेल तर ते मनाला अस्थायी स्वरूपाचं असणार आहे. यापासून आपण काही दूर राहायचं आहे. आपण त्याला सामील व्हायचं नाही आहे किंवा अशा प्रकारे अवॉइड करायच्या अशा काही घटना किंवा परिस्थिती असेल तर आपण शांत जितकं राहू तितकं आपल्या मनाची ताकद वाढत असते, असं अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलं आहे. म्हणून आपण हे आवाज किंवा कर्कश परिस्थिती किंवा गोंगाट असेल तर त्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. बघा, याच्यानंतर पुढील माहिती या ठिकाणी दिली आहेत. बघा, वरील 2 प्रसंगात परिस्थिती सभोवताली असते. पैकी काही आवाज चांगले तर काही आवाज ऐकले येतात, काही त्रासदायक असतात. आता काही आवाज हे आपल्याला चांगले किंवा खूप मनाला चांगले भावणारे असतात. जर समजा तुम्ही शांत आवाजात किंवा जर तुम्ही शांत बसला असला सायंकाळच्या वेळी, जर समजा आपण एखाद्या देवाचं जर समजा भजन लावलं किंवा एखादं इन्स्ट्रुमेंटल सॉंग्स लावले किंवा सायलेंट म्युझिक लावलं तर आपलं खूप मनाला शांत वाटतं. आपली मनाची ऊर्जा, मनाची काही थकवा असेल काय, आपल्या मनातील काही ड्रॉबॅक्स असतील, वाईट विचार असतील, हे सगळे नाहीसे होतात. हे कशामुळे? हे देखील आवाजामुळेच होतात. परंतु जर समजा आपण शांत वातावरण बसला असेल, अचानक जर समजा दंगा आवाज यायला आला किंवा वाहनांचा आवाज जर समजा यायला आला तर त्यामुळे काय होतं, आपलं मन चलबिचल होतं, सैर व्हायला लागतं आपलं मन. हे लक्षात ठेवायचं आहे. गोंगाटाचे वातावरण अनेक लोकांच्या मनावरती काय होतात, वाईट परिणाम करतात. जर समजा तुमची आई जर समजा सायंकाळच्या वेळेला जर समजा भांडी घासत असताना जर मोठमोठा आवाज करत असेल, भांडी आपटत असेल, तर त्याच्यामुळे घरातील वातावरण सुद्धा कसं होतं, गोंगाट स्वरूप किंवा कलुषित झाल्याचं वाटतं किंवा आपल्याला ते नकोच वाटतं. ही देखील बाब आपण लक्षात ठेवायची आहे. किंवा चिडचिड होते, मनावरती ताण येतो, आपलं मन एकाग्र होत नाही, अभ्यास होत नाही. आपल्याला एखादं गणित सोडवायचं असेल व त्यावेळेला जर समजा धिंगाणा जर समजा गणेशोत्सवात जर समजा ऐकवायला आला किंवा भांड्यांचा समजा आपल्याला ऐकवायला रश जर समजा बाहेर असेल तरी सुद्धा आपलं गणित सोडवण्यासाठी आपलं मन लागत नाही. ही बाब लक्षात ठेवायची आहे. नीट काम लक्ष देऊन करता येत नाही. सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे होणाऱ्या वाईट परिणामाला आपण ध्वनी प्रदूषण असे म्हणतो. ध्वनी प्रदूषण म्हणजे काही नेमकी व्याख्या आपण लिहून घ्यायची आहे. लिहून घ्यायचं आहे.
बघा, सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे होणाऱ्या वाईट परिणामाला आपण ध्वनी प्रदूषण असे म्हणतो. हे आपण लक्षात ठेवून घ्यायचं आहे. सतत जर समजा वाईट परिणाम किंवा वाईट गोंगाट अशी काही सदृश परिस्थिती असेल किंवा सारखा गोंगाट होत असेल किंवा सारखा आवाजाचा समजा आवाज सारखा ध्वनी प्रदूषण डेसिबल ठराविक डेसिबलपेक्षा जर समजा जास्त स्वरूपामध्ये समजा आवाज सारखा ऐकायला येत असेल, अनुभवायला येत असेल, तर त्या परिस्थितीला काय म्हटलं आहे? ध्वनी प्रदूषण असं म्हटलं आहे. लिहून घ्यायचं आहे. बघा, ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय. आपला ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? आपल्या कानाला किंवा आपल्या मनाला सुद्धा ऐकण्यास अतिशय वाईट असणारा किंवा त्रासदायक असणारा ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. आपण शांत स्वरूपामध्ये असताना एकदम धाड असा आवाज असलं किंवा आपल्या मनात छातीमध्ये धस्स होतं किंवा आपलं हार्टबीट्स काय होतात एकदम कमी जास्त व्हायला लागतात, असा कर्णकर्कश असू दे किंवा असा गोंगाट असणारा असा आवाज आपल्या ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी म्हणजे हा ध्वनी प्रदूषण होय. ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे. आता या ध्वनी प्रदूषणावरती ही एक समस्या आहे, सामाजिक समस्या आहे किंवा मानवनिर्मित समस्या देखील आहे. या समस्येवरती आपला उपाय काय? प्रत्येक समस्येवरती उपाय हा आपला लिहून ठेवलेला आहे. तर त्या समस्येवरती उपाय काय करणे गरजेचं आहे हे आपण थोडंसं बघूया. ध्वनी प्रदूषणावर उपाय काय? बघा, गाड्यांच्या हॉर्न शक्यतोवर वाजवू नये. आपण जर समजा गाड्या वापरत असू तर गाड्यांचा हॉर्न असेल किंवा त्याचं काही ब्लो हॉर्न असेल तर आपल्याला शक्य त्या ठिकाणीच वाजवणं गरजेचं आहे. विनाकारण शांततेच्या ठिकाणी मोठमोठ्याने आवाज करणे योग्य आहे का? नाही आहे. तर गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नये. घरातील टीव्ही रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावे. आपल्या जर समजा घरातील त्यांचा टीव्ही असेल तर त्याचा आवाज आपण खूप मोठ्याने लावणे गरजेचं आहे का? तर नाही. घरातील आवाजाचा आपली जितकी क्षमता आहे बसण्याची किंवा लोकांची किंवा ऐकण्याची जितकी क्षमता आहे तितकाच आवाज करणं गरजेचं आहे. 100 पर्यंत आवाज वाढवणे किंवा डॉल्बी मोठा आवाज करणे, डॉल्बी असा आवाज लावणे किंवा छोटे छोटे स्पीकर्स ठराविक ठिकाणी लावणे व सगळाच आवाज सोडणे हे योग्य नाही आहे. कारण का? त्याच्यामुळे काय होतं? ध्वनी प्रदूषण आणखी वाढायला लागतं व शेजारील व्यक्तींच्या सुद्धा परिणाम होतो, गल्लीमध्ये सुद्धा परिणाम होतो, समाजावरती परिणाम होतो. म्हणून आपण घरातील टीव्ही असले, रेडिओ असू दे किंवा इतर जे काही डिजिटल तुमचे साऊंड्स असतील तर त्यांचा सुद्धा आवाज आपण वाढवायचा नाही आहे. पुढे बघा, वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी. बघा, अनावश्यक काही वाहनांचे आवाज येत असतात. जर ट्रकाला जर समजा उदाहरण केलं, जर समजा वेळेवर जर समजा आपण ट्रकला मेंटेनन्स केलं नाही किंवा ग्रीसिंग केलं नाही, ऑइलिंग केलं नाही तर ट्रकमधून विशिष्ट प्रकारचा आवाज, कर्णकर्कश आवाज किंवा मोठा आवाज यायला लागतो. आणि जर समजा तुम्ही वेळेवर त्याचं ऑइलिंग केला, ग्रीसिंग केला किंवा त्याला जे काही मेंटेनन्स जर समजा व्यवस्थित ठेवला तर ट्रकचा आवाज अतिशय स्मूथ येतो. तर ह्या बाबी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हायवेवरून जाणारे काही ट्रक्स वगैरे असतील, राजस्थानकडून येणारे काही ट्रक्स असतील, रायसिंगला वगैरे येणारे काही ट्रक्स असतात, ते भरपूर मोठमोठे अंतर प्रवास करून येत असतात. तर ज्यावेळेस ते लँडिंग करत असतात किंवा ते थांबत असतात त्यावेळेस त्यांचा आवाज हा कर्णकर्कश स्वरूपामध्ये असतो. कारण का? मोठ्या लांब पल्ल्यांच्या अंतर कापलेलं असतं, त्यांचं मेंटेनन्स झालं नसतं. मेंटेनन्स न झाल्यामुळं विशिष्ट प्रकारची गती त्यांना प्राप्त झालेली असते व त्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण म्हणा किंवा कर्णकर्कश आवाज त्या विशिष्ट प्रकारच्या पार्ट्समधून येत असतो. या बाबी आपण लक्षात ठेवायचं. परंतु जर समजा ही बाब पाळायची असेल तर आपल्याला मेंटेनन्स व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघा, कारखाने, विमानतळे, रेल्वे व बसस्थानके ही मानवी वस्तूपासून योग्य दूर अंतरावर असेल. जर आपण घर घेत असू तर घर घेत असून सुद्धा रेल्वे स्टेशन म्हणा किंवा बस स्थानक, एसटी स्टँड, सीबीएस स्टँड वगैरे, सेंट्रल बस स्टँड वगैरे असेल त्याच्यापासून थोडंसं लांब अंतरावरती घ्यावं, जेणेकरून बस असू दे किंवा रेल्वे असू दे यांचा आपलाही त्या ध्वनी प्रदूषणाचा कोणताही परिणाम आपल्या आरोग्यावरती होणार नाही किंवा आपल्या ध्वनीचा परिणाम होणार नाही. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. मुंबईमध्ये म्हणा किंवा इतर काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा बघा काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक्स, आता रुपडीचं सुद्धा मला मी उदाहरण सांगतो, मी माझ्या गावचं उदाहरण सांगतो. रेल्वे ट्रॅक हा गावातून थोडासा गेला आहे आणि त्या रेल्वे ट्रॅकच्या जवळपास सगळ्यात मानवी वस्ती वाढत चाललेली आहे. सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 5 वाजता सुटणारी रेल्वे म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस. आता सध्या रेल्वे बंद आहेत, परंतु महालक्ष्मी एक्सप्रेस असू दे किंवा रात्रीची समजा कोयना एक्सप्रेस असू दे, त्या दिवसभरामध्ये दर अर्धा तासाला पाऊण तासात एक रेल्वे असते. तर जितक्या स्पीडनं जाईल किंवा ती जर समजा रेल्वे गेली तर तिकडच्या जवळपासच्या ट्रॅकच्या जवळपास जी काही मनुष्य वस्ती असेल तर त्यांना तो त्रास व्हायला लागतो. धडधड धडधड असं आवाज येणे किंवा मोठमोठ्याने आवाज त्या रेल्वेचा आवाज येणे, त्यामुळे काय होतं त्या लोकांचं, वयस्कर लोक असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांचा ध्वनी प्रदूषणाचा परिणाम त्यांच्यावरती व्हायला लागतो. विमानतळ सुद्धा तसं असेल.
विमानतळ जर समजा तुम्ही कोल्हापूरचं बघितला, त्याच्या ठिकाणी दुसरंच एक असणारी हिल साईड एक झालेली आहे, तर त्या लोकांनी आतापासूनच तुम्ही तक्रार करायला सुरुवात केली आहे की त्या ध्वनी प्रदूषणापासून आम्हाला काहीतरी थोडंसं सुटकारा द्या. परंतु अशी काही टेक्निकल किंवा तांत्रिक बाबी असतील तर त्याच्यापासून आपल्याला सुटका कशी मिळवायची हा प्रश्न येतो. म्हणून आपण स्वतःहूनच आपल्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. मोठमोठे कारखाने असतील तर त्याच्यापासून आपण वस्ती असते की थोडीशी लांब असावी. रेल्वे ट्रॅक्स असतील त्याच्यापासून आपण थोडंसं लांब घ्यावं. विमानतळ असेल तर त्याच्यापासून सुद्धा आपण आपली जागा थोडीशी लांब घ्यावी, जेणेकरून या ध्वनी प्रदूषणाचा परिणाम आपल्या मनावरती किंवा आपल्या स्वास्थ्यावरती कुठेही होणार नाही. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. बघा, काही आवाजामुळे आपला आनंद येतो तरी त्याचा काही इतरांना त्रास होऊ शकतो. काही आवाजामुळे आपला आनंद वाटतो तर काही आवाजामुळे त्याला इतरांना देखील त्याच्यामुळे त्रास होतो. ही बाब लक्षात ठेवायची आहे. पुढे बघा, रॉबिन व वुडकॉक हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळाचा आवाज बरोबर ओळखतात व आपले भक्ष्य मिळवतात. याचे कारण म्हणजे त्यांची श्रवणेंद्रिय अत्यंत संवेदनक्षम असतात. बघा, रॉबिन व वुडकॉक नावाचे काही पक्षी आहेत. विशिष्ट प्रकारचे पक्षी या आपल्या निसर्गामध्ये आहेत. तर त्या पक्ष्यामध्ये रॉबिन व वुडकॉक नावाचे काही पक्षी आहेत. रॉबिन व वुडकॉक हे दोन पक्षी जर तुम्हाला तुमचे चित्र बघायचं असेल तर तुम्ही गुगल सर्च इंजिनवर जाऊन रॉबिन बर्ड व वुडकॉक बर्ड असं समजा तुम्ही सर्च केला तर त्याचे छायाचित्र, त्याचे स्पेसिफिकेशन, डिस्क्रिप्शन तुम्हाला बघायला मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर हे जे काही पक्षी आहेत हे पक्षी काय करतात, जमिनीमध्ये काही किडे असतील किंवा सूक्ष्मजीव असतील तर त्यांची काही हालचाल होते का नाही, हालचाल समजून हालचाल लक्षात घेऊन विशिष्ट प्रकारे चोच घालून जमिनीमध्ये चोच घालून त्यांना भक्ष्य केलं जातं व मग ते खातात. म्हणजे या ठिकाणी सांगण्याचं काय तात्पर्य आहे की आपल्या निसर्गामध्ये असे काही पक्षी आहेत की त्यांची श्रवणेंद्रिय ध्वनी ऐकून घेण्याची क्षमता ही अफलातून आहे व त्या साधर्म्यावर त्या सामर्थ्यावरती त्यांनी आपले भक्ष्य देखील मिळवतात. अशा अनेक घटना काही आपल्या ठिकाणी सांगता येऊ शकतील. ध्वनी सोनार नावाचं एक यंत्र आहे. तर समुद्रामध्ये प्रवास करत असताना जे काही शिप्स वगैरे असतात किंवा जहाज वगैरे असतात त्या ठिकाणी सोनार हे यंत्र बसवलं जातं. सोनार यंत्रातून एक ध्वनी सोडला जातो. त्या ध्वनीच्या माध्यमातून तळ किती खोल आहे हे पाहिलं जातं व त्याच्यातून नांगर टाकला जातो व त्या ठिकाणी जहाज थांबवले जाते. हे ध्वनीच्या माध्यमातून किंवा ह्या ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला काही बाबी या ठिकाणी सांगण्यात आल्या. तर बघा, टोळांच्या काही जाती हवेतून उडताना त्यांचे पाय एकमेकावर घासून आवाज करतात. मधमाशी व डासांचे पंख फडफडल्याने आवाजाची निर्मिती होते. असे आवाज तुम्ही ऐकले आहेत का? बघा, काही टोळ असतील किंवा काही पक्षी असतील किंवा काही डासा असतील किंवा फकड्या सुद्धा असतील, त्यांचे पंख फडफडणे म्हणा किंवा त्यांचा काही आवाज असेल तर काही वेळेला खिर्रकसा लहानसा आपला आवाज जवळून जर समजा काढायचा घ्यायला तरच आपला आवाज येतो. परंतु जर समजा आपल्या पुढे असतील तर आपल्याला त्याचा आवाज ऐकायला येत नाही. म्हणजे ध्वनी म्हणजे कसं अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या स्वरूपाची ही काही बाबी आहेत, हे आपण लक्षात ठेवणं ही गरजेचे आहे. बघा, आपण या ठिकाणी काही बाबी लक्षात घेतलेल्या आहोत, लिहून घ्यायचं आहे. ध्वनीच्या निर्मितीसाठी
बघा, ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनांची आवश्यकता असते. ध्वनी प्रसारण स्थायू द्रव वायू माध्यमातून होते. ध्वनी प्रदूषण सामाजिक समस्या आहे. आपण काही बाबी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनांची आवश्यकता असते. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमांची आवश्यकता असते. त्यासोबत नकोशा वाटणाऱ्या अनियमित व मोठ्या आवाजाला गोंगाट असं म्हटलं जातं. सततच्या गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण निर्माण होते. ध्वनी प्रदूषणाचे आपल्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतात. वाहतूक व उद्योग क्षेत्रे अशा ठिकाणी सर्वाधिक प्रदूषण होत असते. ध्वनी प्रदूषण ही सामाजिक समस्या आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्याचे उपाय सर्वांनी करणे गरजेचे आहे. शाळा, दवाखाने अशा ठिकाणी गाड्यांचे हॉर्न वाजवण्यास बंदी असते. अशा नियमांचे नेहमी पालन करावे. बघा, हे सगळे काही बाबी आहेत, काही घटना आहेत, गोष्टी आहेत, आपण या ठिकाणी बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी ध्वनी प्रदूषणावरती मी काही स्वाध्याय देत आहे. जवळपास हा आपला हे प्रकरण आपण संपलेलं आहे. आता या ठिकाणी मी ध्वनी प्रदूषण स्वाध्याय देतोय. स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे. एक पॉइंट नंबर 96 वरील प्रश्नोत्तरी सोडवा. प्रश्न 4 तक्ता पूर्ण करा. तरी लिहा. बघा, या ठिकाणी हे काही प्रश्न दिले आहेत, आपण लिहायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी हा प्रकरण जवळपास संपलेला आहे. या ठिकाणी ध्वनीचे स्वरूप त्रासदायक असणारे किंवा त्रासदायक नसणारे एक तक्ता दिला आहे. आपण या ठिकाणी तोंडी थोडीफार चर्चा करूया. बोलणे याच्यामुळे काही त्रास होतो का? तर नाही होत. कुजबुजणे याच्यामुळे काही त्रास होतो का? तर होत नाही. विमानाचा आवाज आपल्या जवळपास जर समजा असलं तर विमान जर असेल त्याच्यामुळे आवाज खूप भरपूर मोठा येत असतो, तर त्या विमानाचा त्रास आपल्या शरीरावरती होतो. बघा, गाड्यांचे हॉर्न एकदा वाजवलं तर ठीक आहे, परंतु सारखं जर समजा गाड्यांचा हॉर्न आवाज ब्लो हॉर्न जर येत असेल, ट्रकचा हॉर्न असेल, मोठमोठ्या गाड्यांचा असेल हॉर्न, तर त्याच्यामुळे वाईट परिणाम होतो. रेल्वे इंजिनचा जर समजा तुम्ही आवाज बघितला तर एक टाक धाड 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 असा आवाज येत असतो चालू सर्वमध्ये. आणि आवाजाचा हॉर्न जर खूप मोठा असतो, ज्याला एक स्टॉप निघत असतो आणि दुसऱ्या स्टॉपला घेत असतं, तर त्याला हॉर्न तर आपल्या गावाला ऐकू येईल इतका मोठा तो हॉर्न असतो. बघा, पानांची सळसळ एकदम शांत सर्वमध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते, तर त्याच्यामुळे कुठलाही त्रास होत नाही. घोड्यांचे किंकाळणे, जास्त काही घोडा किंकाळत नाही, कमी स्वरूपात किंकाळतो. बघा, घड्याळाची टिकटिक एकदम टिक टिक टिक, ह्याच्यामुळे काही परिणाम होत नाही. अशा आणखी भरपूर अशी काही उदाहरणं आपल्या दररोजच्या जीवनात असतील, हे आपण एकत्र करायचे आहेत. त्रासदायक वाटणारे कोणते, त्रासदायक नसणारे कोणते, याचा संग्रह करून ठेवायचा आहे, बघायचा आहे आपण. हे आपण या ठिकाणी बघितलेलो आहोत. स्वाध्याय स्वरूपामध्ये आणखी काही घटना किंवा प्रश्न असतील तरी आपण सोडवायचे आहे. पुढील पाठ जो काही असणार आहे तो आपण पुढील तासाला बघूया, किंवा यातील सुद्धा काही भाग असतील किंवा प्रश्नोत्तर वगैरे असतील ते आपण पुढील तासाला बनवू. ठीक आहे, धन्यवाद.